प्रिय भाई बहनों, आज की रोटी के घर सदस्यों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 5 मे 2024 रविवार। प्रकाश। मग देव म्हणाला प्रकाश होऊ दे आणि प्रकाश होता। उत्पत्ती 1:3 परमेश्वर तुमच्या जीवनात प्रकाश आणि तेज आणतो। तोच तुमच्या जीवनात गौरव आणतो। ज्या देवाने अंधारातून प्रकाश निर्माण केला तो तुमच्या जीवनातील सर्व अंधाराही दूर करेल आणि पूर्णता आनंद आणि शांती निर्माण करा। पवित्र बायबलला जगभरात प्रकाशाचे पुस्तक म्हटले जाते। ओल्ड टेस्टमेंटची पहिल्या अध्यायात प्रकाश होऊ दे असे म्हणणारे देव जुन्या कराराच्या शेवटच्या पुस्तक मलाची अध्याय 4 नीतीचा सूर्य उगवेल असे म्हणतो। पवित्र बायबलला जगभरात प्रकाशाचे पुस्तक म्हटले जाते। ओल्ड टेस्टमेंटच्या पहिल्या अध्यायात प्रकाश होऊ दे असे म्हणणारा देव नवीन कराराचे पहिल्या पुस्तकात आपण एक चमत्काराचा तारा पाहतो ज्याने ज्ञानी माणसांना आश्चर्यकारपणे प्रभू येशूकडे नेले। मत्ती 2:9 त्याच प्रकारे आपण प्रभू येशू हे घोषित करताना पाहतो की तो डेव्हिडचा मूल आणि संती तेजस्वी आणि सकाळची तारा आहे। प्रकटीकरण 22:16 ज्याप्रमाणे प्रभू येशू संपूर्ण जगाचे प्रकाश आहे त्याचप्रमाणे तुम्ही त्यांची मुले या अंधकारमय जगात प्रकाश द्यावे अशी त्यांची इच्छा आहे। अंधारात बुडलेल्या या जगासाठी प्रकाश घराप्रमाणे तुम्ही डोंगरावरील एक सगर द्यावे अशी त्यांची इच्छा आहे आणि अपेक्षा आहे आणि तो स्वतःच तुम्हाला चमकवेल। पवित्र शास्त्र म्हणते हाच खरा प्रकाश होतो जो जगात येणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रकाश देते। जॉन 1:9 तो केवळ प्रकाश देत नाही तर तुमचे हृदय आणि तुमचा आत्मा देखील प्रकाशित करतो आणि उजळतो। तुझे वचन माझी पायासाठी दिवा आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे। स्तोत्र 119:5 परमेश्वराचे सल्ले तुमची आत्म्याला प्रकाश देतात। जेव्हा तुम्ही गोंधळात पडता आणि योग्य मार्ग निवडू शकत नाही तेव्हा प्रभू तुम्हाला शिकवले आणि तुम्हाला ज्या मार्गाने जावे ते शिकवेल। तो त्यांची डोळ्याने तुला मार्गदर्शन करेल। स्तोत्र 32:8 प्रेषित पेत्र म्हणतो अंधारात चमकणाऱ्या प्रकाशाप्रमाणे भविष्यसूचक वचनाचे पालन करणे चांगले होईल। दुसरी पत्र 1:19 देवाचे मुलांनो, त्यासाठी तुम्ही स्वतःला तयार कराल का? आपल्या गौरवशाली राजाचे त्यांची तेजस्वी देवदूतांसह प्रकट करण्याची दिवस जवळ आला आहे। पुढील चिंतनासाठी श्लोक। परंतु आपण सर्वजण अनावरण केलेल्या चेहऱ्याने आरशात प्रभूचे वैभव पाहत आहोत, जसे प्रभूची आत्म्याने त्याच प्रतिमेत रूपांतरित होत आहेत। 2 कोरिंथियर 3:18 दिवसासाठी बायबल वचन सकाळी 1 राजा 19:20 संध्याकाळी लूक 23:1 1 ते 25 धन्यवाद।